सत्ता संघर्षाच्या लढाईचा निकाल आत्ता थोड्या वेळातच लागणार आहे। आपल्यासोबत खानापूर आटपाडीचे बाणीदार आमदार आणि ठेंबू योजनेचे जे जनक आहेत अनिल बाबर हे आपल्यासोबत आहेत। जे अपात्र आमदार झाले त्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे ते आपले आमदार अनिल बाबर आहेत। मला सांगा भाऊ, कशा पद्धतीनं या निकालाकडे आज बघता? आता थोड्याच वेळात निकाल लागणार आहे, काय तुमच्या डोक्यात आहे? काय टेन्शन आहे का? टेन्शन अजिबातच नाही आणि तुम्हीच सांगितलं की थोड्या वेळात निकाल लागणार आहे, त्यामुळं निकाल देणं हे न्यायालयाचं काम आहे। त्यामुळं निकाल ऐकणं हे आपली भूमिका आहे, त्यामुळे टेन्शनचा काही संबंध नाही। मी काल मतदारसंघात दिवसभर फिरत होतो, रात्री 11 वाजता घरी येऊन जेवण करून शांत झोपलो, कसलंही टेन्शन नाही। आपण काय चुकीचं केलेलं नसल्यामुळं कसले टेन्शन याचा काही संबंधच नाही। रात्री झोप लागली का व्यवस्थित? काय मनात विचार होते? विचार काही नाही, झोप व्यवस्थित लागली। आणि झोप न लागण्याचं कारण काय? ज्या वेळेला आपण प्रामाणिकपणानं एखाद्या गोष्टीमध्ये भूमिका घेतो, भूमिका आपली प्रामाणिक असली तर त्या टेन्शन याचं का झोप न लागण्याचा काय असला प्रकार होत नाही। तुम्ही 11 महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल आजही पश्चाताप होत नाही आणि योग्य निर्णय असं वाटतं का तुम्हाला? 100% योग्य, आम्ही विचारपूर्वक घेतलेला आहे आणि त्याचे परिणाम गेल्या 11 महिन्यामध्ये मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून आलेत। त्या सरकारनं जे या मतदारसंघातल्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी, रस्ते असतील, या सगळ्या प्रश्नामध्ये आणि पुढच्या काळामध्ये विजेचा प्रश्न सोडण्यासाठी अनेक सबस्टेशन आणि सौर ऊर्जेवर काही सबस्टेशन करायची ही भूमिका घेऊन काम चालू केलेलं आहे। त्यामुळे मतदार आणि शेतकरी खुश राहिला तर असल्या संकटानं झोप न लागण्याचा काही संबंधच येत नाही। आपण काही वैयक्तिक स्वार्थासाठी एखादा निर्णय करत असेल तर त्याचा प्रश्न येतो। आपण जनतेच्या हितासाठी एखादा काही निर्णय केला आणि तो विचारपूर्वक केलेला आहे आणि मला खात्री आहे की मेरिटप्रमाणे न्यायालय निर्णय घेईल आणि न्यायदेवतेचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल। नक्कीच आज संपूर्ण देशाचं आणि राज्याचं लक्ष निकालाकडे लागलेलं आहे। अनेक नेते तुमचे टी व्ही समोर बसलेले आहेत, मात्र तुम्ही कालपासून आणि आत्तासुद्धा पाहताय तुम्ही तुमच्या नियोजित दौऱ्यालाच निघाला आहे, काय सांगाल? टी व्ही पुढे बसून काय निकालात बदल होत नाही। एक दुसरी गोष्ट, आपण कुणाच्या शक्तीवर ह्या पदापर्यंत आलो? जनतेच्या शक्तीवर। त्यामुळं जनतेमध्ये राहणं हेच, आणि सत्ता असते नसते, माझ्या राजकीय जीवनामध्ये सत्ता नसलेले दिवस होते, सत्ता असलेले दिवस होते, त्यामुळे त्याची मी कधी काळजी करत नाही। जो दिवस येईल ते जनतेसाठी, लोकांच्यासाठी म्हणून काम करणारा मी कार्यकर्ता आहे। कामाक्षी देवी पावणार असं वाटते आज? तसा आहे, मी तसा देवाला मानणार आहे, त्यामुळे कुठला देव पावेल मला माहीत नाही, पण निश्चितपणाने देव पावेल एवढी निश्चित, ते अगदी न्यायदेवतेसह। नक्कीच न्यायदेवतेसह सर्व देव पावणार आहेत असा त्यांना ठाम विश्वास आहे। आणि नियोजित दौऱ्याला अनिल बाबर आज आपल्या कार्यक्रमाला जे नियोजित आहेत तिकडे निघाले आहेत। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।